नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्याकडे आज रवींद्र जैन हे यासाठी शेतीला भेट देण्यासाठी आलेले आहे आणि ते मागच्या वर्षी पण आलेले होते. पण त्यांना वाटलं यावर्षी पण यांनी यासाठी लावलं किंवा नाही, तेवढ्यासाठी भेट देण्यासाठी आलेले आहे. तरी आपण पाहू शकता. आता आपण त्यांना विचारू की यासाठीबद्दल त्यांचं काय मत आहे आणि त्यांना यासाठीबद्दल काय वाटते बुवा, की गव्हाची क्वालिटी कशी आहे, काय आहे, ते आता आपल्याला सांगणार आहे. नमस्कार रवी भाऊ. नमस्कार. तरी आपल्याला यासाठीबद्दल कसं वाटलं हे? छान आहे. हं. मागच्या वर्षीसुद्धा मी आलो होतो तुमच्या शेतामध्ये. हां, बरोबर. पण माझा या गोष्टीवर विश्वास बसत हां, नव्हता, हां, हां. की हे काडी कचरं एवढी पूर्व मशागत न करता, काही नागट्टी न करता कसा गहू येऊ शकतो? बिना खताचा कसा गहू येऊ शकतो? बिना खताचा नाही, पण मग म्हणजे 50% कमी केलं तुम्ही खत याला. हां, हां. 2 वेळ न देता एकच वेळ दिला समजा. बरोबर. आणि मागच्या वर्षीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही 2 वेळा आलो होतो मी. मागच्या वेळेला आलो तेव्हा तुम्हाला सांगितलं की गहू किती होईल, कारण तुमचं पण पहिलंच वर्ष होतं. तुम्ही बोलले होते 10 पोते होईल म्हणून. हां, मी हां. तुम्हाला सांगितलं होतं की 16 ते 18 पोते गहू होईल. हां, हां. आता तुम्हाला झाला वाटते तेवढा. हं. आणि ह्या वर्षी सुद्धा गव्हाची मांडण खूप चांगली आहे. मी सुद्धा आता पुढच्या वर्षी, ह्या वर्षी तर काही शक्य नाही आहे कारण मी सर्व तूर लावलेली आहे. पण पुढच्या वर्षी शक्यतो करीनच आणि सगळ्यांना आवाहन करतो की ही शेती करा. हां. 100% म्हणजे गव्हाची बियाण्याची मात्रा कमी, खताची मात्रा कमी आणि मेहनत कमी आणि उत्पादन जास्त. बरोबर. हे सूत्र जर शेतकऱ्यांनी सगळ्यांनी अवलंबलं किशोर शेट्यांचं, तर नक्की शेतकऱ्यांना याचा फायदा आहे. धन्यवाद.